तर नमस्कार नांदेडकर, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आपल्या नांदेडमध्ये येणाऱ्या 24 आणि 25 जानेवारीला हिंदी चादरचा भव्य असा कार्यक्रम होणार आहे. तर नांदेडकरांनो, श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350व्या शहीदी समागमानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी देश विदेशातून अनेक भाविक भक्त येणार आहेत. तसेच आपल्या देशाचे गृहमंत्री, प्रधानमंत्री आणि तसेच राज्याचे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार आहेत या कार्यक्रमासाठी. चला तर या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो की हा कार्यक्रम कसा भव्य स्वरूपात होणार आहे. चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मग तर बघू शकतात मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहेत. असे 3 ते 4 प्रवेशद्वार आहेत जे जिथून तुम्हाला एंट्री भेटणार आहे. समजा हे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हे बघू शकतात. आणि पार्किंगची व्यवस्था ती तिकडे पलीकडे आहे. त्याच्यानंतर हे बघू शकतात इथं कचरा कुंडी, जे किती कचरा कुंडी आहेत बघू शकतात तुम्ही. म्हणजे जे काही असेल ते हे सुद्धा एक एक प्रत्येक ठिकाणी सेट करणार आहेत. हे बाहेरचा परिसर, इथं तुम्हाला गाडीसुद्धा लावता येणार नाही. सध्याला 2 दिवस बाकी आहेत, त्याच्यामुळे गाड्यांसाठी तर जागा आहे सध्याला तरी. हे पलीकडे तिकडे बघू शकतात. पोलीस व्यवस्था हे फुल आहे. चला आता आतमध्ये जाऊ आपण. हे प्रवेशद्वार आहे, म्हणजे इथूनच तुम्हाला एंट्री मारायची. बघू शकतात संत काळूबाबा महाराज प्रवेशद्वार. इथून आतमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला आतमधला परिसर इथून बघू शकतात कसा दिसतंय. बघू शकतात मित्रांनो, इथं आहे जोडाघर. ABCD असे तिथून सुरुवात होणार आहे. A पासून ते इथं D पर्यंत जोडाघर. म्हणजे इथं तुम्हाला चप्पल ठेवण्याची सुद्धा सुविधा आहे. चप्पल बुटं वगैरे तुमचे काय असतील तर आपण जसं गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला चप्पल ठेवल्यानंतर एक टोकन देतात, तसंच तुम्हाला इथं टोकन सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे हे बघू शकता तुम्ही आतमध्ये. इथं चप्पल सोडायची, आपलं टोकन घ्यायचं आणि जाताना ते टोकन दाखवल्यानंतर तुम्हाला चप्पल बुटं जे काय असतील ते वापस भेटतात. सेम टू सेम आपण जसं गुरुद्वाऱ्यामध्ये बघतो सेम टू सेम तसंच हे टोकन घर आहे. हे बघू शकतात. असे 4 आहेत तिकडे. A, B, C आणि हे Dचं आहे, शेवटचं आहे समजा. म्हणजे लाखोंच्या संख्येने येणार आहे, त्याच्यामुळे 4 सेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा. चला बघूत अजून पुढे. तर बघू शकतात मित्रांनो, ग्राउंडमध्ये वेगवेगळे ऑफिससुद्धा तयार केले जात आहेत. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचं ऑफिस तुम्हाला इथं भेटून जाईल. हे प्रत्येक डिपार्टमेंटचे ऑफिस आहेत, कुठे ना कुठे काही ना काय आहेच. त्याच्यामुळे भरपूर काही बांधकाम चालू आहे सध्याला. मोठ्या स्पीडनं काम चालू आहे, कारण आता अवघे 2 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचा व्ह्यू तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवतो की अजून. इथे बघू शकतात मित्रांनो, प्रत्येकाचं काम चालू आहे खूप बारकाईनं. इथे यांना खाण्याची वगैरे व्यवस्था आहे. हे समोरचं बघू शकतात तुम्ही. सेम टू सेम आपल्या नांदेडचा जसा गुरुद्वारा आहे तसंच प्रतिकृती इथं देखाव्याचं काम चालू आहे. बघू शकतात कसलं भयानक दिसतंय. संध्याकाळी तर लाईट पडल्यानंतर एवढं छान दिसणार आहे हे पूर्ण बांधकाम झाल्यानंतर. हे बघू शकतात वरचं सगळं साहित्य खूप छान दिसतंय. खूप संध्याकाळचा व्ह्यू अजून बेस्ट आहे. हे बघू शकतात पाण्याचं, शॉवरचं प्रत्येक काम अजून चालू आहे. फक्त 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसात हे संपूर्ण जेव्हा होईल ना, तेव्हा हे फक्त पाहण्यासारखं सीन असेल खरंच. चला बघूत पुढे. मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात की आतमध्ये कसं आहे सगळं. चला. तर बघू शकतात मित्रांनो, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे लाखो लोक बसण्याची सुविधा चालू आहे. आणि ते पुढं तुम्ही बघू शकता, तिथं आहे मेन स्टेज, जिथं प्रमुख मुख्यमंत्री असतील, जे मान्यवर आहेत प्रतिष्ठित, त्यांच्यासाठी पुढं स्टेज चालू आहे. आणि हे सगळं खाली बसण्याची सिटिंग व्यवस्था आहे. तिथं अर्धं बांधकाम झालेलं आहे आणि हे बाकीचं चालूच आहे. ते बघू शकतात मधलं काम. 2 दिवसच बाकी, त्याच्यामुळे 2 दिवसावरच हे काम येऊन ठेपलेलं आहे. आणि प्रत्येक कोपऱ्याला तुम्हाला कूलरसुद्धा दिसतील. म्हणजे सध्या कसं दमट वातावरण आहे नांदेडचं, गरमीसुद्धा होते, दुपारच्या टायमाला ऊन लागते. आणि हा कार्यक्रम सकाळी 8 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत संध्याकाळी चालणार आहे. त्याच्यामुळे दिवसाची व्यवस्था यांनी एवढी मस्त केली की प्रत्येक 2-3 फुटाला कूलर दिसेल तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी कूलर आहे. म्हणजे भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण पुरेपूर काळजी यांनी घेतलेली आहे. आणि वरच्या साईडनं तुम्ही बघू शकताल की पूर्ण LED बल्ब दिसतील. LED लाईट आहेत का, कारण हा कार्यक्रम संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालणार आहे. त्याच्यामुळे LED लाईटसुद्धा आहे तिथे. हे बघू शकतात पूर्ण. नांदेडच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम कधीही झाला नव्हता की 10 ते 15 लाख लोक येतील, ते पण 2 दिवसामध्ये. कदाचित जास्तच येतील, पण त्यांनी अरेंजमेंट एवढं केलं की 10 ते 15 लाख लोक बसू शकतील, जेवण करू शकतील, असं भव्य दिव्य असं अरेंजमेंट आहे. तर नांदेडकरांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स अजून दाखवतो. चला बाहेरसुद्धा बघून घेऊत. हा झाला आतमधला परिसर. चला आपण बाहेरसुद्धा बघून घेऊत अजून काय काय पाहण्यासारखं. ते बघू शकतात मित्रांनो, इकडे हा जो कार्यक्रम चालणार आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसणार आहे. इकडे एक स्क्रीन लावलेली आहे, तिकडे एक मोठी स्क्रीन लावलेली आहे, कारण जागा पुरणार नाही बसण्यासाठी. त्याच्यामुळे इथं स्क्रीन लावून तुम्हाला लाईव्हसुद्धा संपूर्ण कार्यक्रम दिसून जाईल. हे बघू शकतात. इकडे सुद्धा बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे.
खूप भव्य दिव्य असं हे बांधकाम आहे. टोटल 52 एकरवर आहे, सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे हे स्क्रीन आहे, इथं तुम्हाला लाईव्ह कार्यक्रम दिसून जाईल. हे मेन स्टेज आहे. चला बघू पुढे. मित्रांनो, इथं येतं 4 लंगरचे असे पेंडॉल दिसतील तुम्हाला. टोटल इथं संपूर्ण 8 आहेत. या साईडला 4 आहेत आणि इकडून पलीकडे 4 आहेत. इथे तुम्हाला सकाळच्या 8 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत अनलिमिटेड जेवण भेटणार आहे, जे की आपल्या गुरुद्वाऱ्यामध्ये लंगरची सुविधा असते. बघू शकतात भाईमती दासजी लंगर सेवा, असे टोटल 8 आहेत. आणि हे आपल्या नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डातर्फे इथं जेवण असणार आहे, जे आपण गुरुद्वाऱ्यामध्ये गेल्यानंतर कोणी उपाशीपोटी बाहेर येत नाहीत. तसंच इथं सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे. हे असे टोटल 8 लंगर आहेत पूर्ण ग्राउंडवर. इकडे 4 आहेत आणि पलीकडे 4 आहेत. तर हे इथं लंगर असणार आहे. प्रत्येकाने हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल. पलीकडे किचनसुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो मी किचनसुद्धा. पण ही लंगर सुविधा बघू शकतात. 8 पेंडॉल, एका पेंडॉलमध्ये तब्बल 2000 लोक जेवणार आहेत. म्हणजे एका टाईमला 16000 लोक जेवतील अशी व्यवस्था केलेली आहे त्यांनी. खूप भव्य दिव्य असं पेंडॉल आहेत हे. 2000 लोक सहजच जेवू शकतील याच्यामध्ये. चला बघू. इथं बघू शकतात मित्रांनो, लंगरची सुविधा चालू आहे. आपण सुद्धा जेवण करून बघूत. चला काय काय जेवण्यासाठी. कालपासून सुरू झाले, कारण इथं काम करणारे हजारो लोक आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सुद्धा 3 दिवस अगोदरच ही लंगर सुविधा चालू झालेली आहे. चला आपण सुद्धा जेवण करून बघूत की नेमकं कसं आहे जेवण. चला गर्दा बघू शकतात आतमध्ये जेवणाचं. चला नांदेडकरांना इथं बघू शकतात, इथं तब्बल 10 ते 15 लाख भाविक भक्त येणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, जे लंगर सेवा म्हणतात, तर त्याचं हे किचन घर आहे. इथे संपूर्ण जेवण जे असेल ते गरम गरमच तयार होणार आहे. इथं सगळ्या मशिनरी, भट्टी वगैरे सगळं काय. आणि हे इकडं पलीकडं असे पेंडॉल आहेत टोटल 8 तुम्हाला जसं की मागे सांगितलं आहे. तर हे बघू शकता जेवणाचे पातेले किती मोठे मोठे आहेत, कारण लाखो लोकांचं जेवण म्हणल्यावर एवढे मोठे तर पातेले असणारच. संपूर्ण किचन रूम आहे ही. पलीकडे बघू शकतात वेगवेगळ्या मशिनरीज आहेत आणि लाकडं वगैरे सगळेच आहेत बघू शकतात. हे बघू शकतात मशिनरीज आहेत. या कंटिन्यू भांडे वगैरे येण्यावरच आहेत, कारण अवघे 2 दिवस बाकी आहेत. तरीसुद्धा त्यांनी 3 दिवस अगोदरच ही लंगर सेवा चालू केलेली आहे. म्हणजे इथं काम करणारे हजारो वर्कर आहेत. जसं की मी सांगितलं मगाशी, 4 ते 5000 वर्करच असतील इथं. त्यांच्या जेवणाची आणि जे कोणी बघण्यासाठी येत आहेत त्यांच्यासुद्धा जेवणाची व्यवस्था यांनी केलेली आहे आतापासूनच. हे बघू शकतात. आणि युद्ध पातळीवर आतासुद्धा काम चालूच आहे. इकडं सुद्धा भट्टी वगैरे बघू शकतात. चला बघू. इथं बघू शकतात नांदेडकरांनो, आपल्या नांदेडमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आजपर्यंत कधी झाला नव्हता. तब्बल 10 ते 15 लाख भाविक भक्त येणार आहेत. त्यासाठी पाण्याची सुविधा बघू शकतात. तब्बल 25 ते 30 लाख पाण्याच्या बाटल्या त्यांनी आणलेल्या आहेत. म्हणजे कोणालाही पाण्याची गैरसोय होणे. बघू शकतात हे पाण्याची बॉटल. अशा 25 ते 30 लाख आहेत. आणि हे जेवढे ट्रक थांबले तुम्ही जे बघू शकतात, ह्या संपूर्ण ट्रकमध्ये पाण्याच्या बाटल्या आहेत. हे बघू शकतात, पूर्ण ट्रकच्या ट्रक पाण्याच्या बाटल्यानं भरलेले आहेत. हे पाण्याची बॉटल आहे. अशा 25 ते 30 लाख बाटल्या यांनी आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथं बघू शकता तुम्ही, अंदाजा लावू शकतात की एवढी सोय केली जाते. कुठल्याही भाविक भक्ताची गैरसोय होणार नाही. जेवण तुम्हाला इथे कंटिन्यू राहणार असेल लंगर सुरू, आणि पाण्याची सुद्धा सुविधा अशी केलेली या प्रकारे. चला बघूत अजून पुढे काय काय भेटतं. बाटल्या बघू शकतात मित्रांनो, अशा 25 ते 30 लाख बाटल्या आहेत, जे की सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. नांदेडकरांनो, इकडं बघू शकता तुम्हाला इथं फ्रीमध्ये आरोग्य शिबिरसुद्धा चालणार आहेत. म्हणजे तुमचे फ्रीमध्ये वेगवेगळ्या चेकअपसुद्धा इथे केले जाणार आहेत. आरोग्य शिबिरसुद्धा इथं स्थापन केलेलं आहे. त्याचनंतर इथं कडेकोट पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे. पोलीस चौकीसुद्धा तयार करण्यात आलेली आहे. आणि पूर्ण जे हा 52 एकरचा परिसर आहे ते संपूर्ण अंडर CCTV कवर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लागलेला आहे. कोणी इथं काही वाईट करू नये. त्याचनंतर नांदेडकरांनो, इथे तुम्हाला आतमध्ये येताना डोक्यावर दस्ती असली पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या खिशामध्ये कुठल्याही प्रकारचं सेवन करणारे, ज्यामध्ये तुम्हाला दारू असू द्या किंवा सिगारेट असू द्या, जे खाण्याचे जे काही पान मसाले असतील, ते कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इथे आतमध्ये घेऊन जाता येणार नाही. कारण हे खूप पवित्र आणि धार्मिक स्थान आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी येताना सगळ्यांनी काळजी आहे की आपण कुठल्याही प्रकारची चूक करू नये, जेणेकरून तुम्हाला त्याच्यानंतर पस्ताव होईल. तर नांदेडकरांनो, हा संपूर्ण परिसर 52 एकरचा बघू शकतात, पूर्ण बांधकाम. तर बघितलं नांदेडकरांनो, हा ब्लॉग होता हिंददी चादरचा आपल्या नांदेडमध्ये जो होणार आहे कार्यक्रम. आणि याचा पुढचा पार्टसुद्धा येणार आहे 24 तारखेला येऊन जाईल, ज्या की पहिल्याच दिवशी सुरुवात होणार आहे. तर नांदेडकरांनो, ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या नांदेडकरांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा आपल्या नांदेडचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी नांदेडमध्ये प्रत्येक ब्लॉग आणि प्रत्येक घटना आपल्या चॅनलवर येत राहते. त्याच्यामुळे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. बाकी माझ्या सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर, वाहेगुरुजी दा खालसा, वाहेगुरुजी दी फतेह.